मासवण आश्रमशाळेमध्ये 30 विद्यार्थ्यांना तापाची लागण झाली तर एका विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर आता पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मनोर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं तर आदिवासी सेवा मंडळ संस्थेची ही आश्रमशाळा आहे। विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या प्रश्नावरून आता पालकांमध्ये संताप पसरलेला आहे तर संस्थेच्या विरोधामध्ये चौकशी करून कारवाई करण्याची मागणी देखील आता पालकांनी केली आहे। तर मासवण आश्रमशाळेत 30 विद्यार्थ्यांना तापाची लागण झाली तर एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने आता पालकांमध्ये चिंता पसरलेली आहे। आमचे प्रतिनिधी विनायक पवार जोडले जातात या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। विनायक। हो नक्कीच शुभम, पालघर जिल्ह्यातील मासवण येथील अनुदानित आश्रमशाळेतील 30 विद्यार्थ्यांना तापाची लागण झालेली आहे। 2 दिवसापूर्वी याच आश्रमशाळेमध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर आज प्रशासनाला जाग आली। त्यामध्ये 30 विद्यार्थ्यांना मनोर येथील सरकारी रुग्णालयामध्ये ते उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे। आज या ठिकाणी पालघर मुख्य कार्यकारी अधिकारी रानडे तसेच जे पोलीस प्रशासन आहे त्यांनी घटनास्थळी धावून माहिती घेतलेली आहे। शुभम। अगदी विनायक, महत्त्वाचे अपडेट बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद।